नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या लेक्चरमध्ये आज आपण भरतीच्या पद्धती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या भरतीच्या पद्धतीमध्ये अधिकारी कर्मचारी वर्गाची भरती करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती ह्या अधिक प्रचलित असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये अंतर्गत भरती किंवा अप्रत्यक्ष भरती, बाह्य भरती किंवा प्रत्यक्ष भरती. वरील दोन पद्धतीपैकी अधिकारी कर्मचारी वर्गाची भरती कोणत्या पद्धतीने करावी हा एक पहिल्यापासून चालत आलेला मूलभूत प्रश्न आहे. कारण भरती पद्धतीचा प्रभाव कर्मचारी प्रणालीवर जो आहे तो सातत्याने पडत असतो. लोकतांत्रिक पद्धती समान संधीच्या तत्त्वावर अधिक जोर यामधून देण्यात येतो. त्यामुळे ही अंतर्गत पद्धतीचा विरोध करून बाह्य पद्धतीचा पाठपुरावा सामान्यतः करीत असलेला आपल्याला दिसून येते. महाजनशाही व नोकरशाही पद्धती व्यवसायवादाच्या तत्त्वावर अधिक जोर देत असल्यामुळे या विरुद्ध भूमिका या ठिकाणी घेत असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या भरतीच्या पद्धतीमधील पहिली पद्धती जी आहे ती म्हणजे भरतीची अंतर्गत पद्धती. या अंतर्गत भरतीद्वारे प्रशासनातील कनिष्ठ नोकरवर्गांना बढती देऊन वरिष्ठ रिक्त पदावर ही बढती देण्यात येते. या पद्धतीला खात्याअंतर्गत भरती असेही म्हणतात. यामध्ये या भरतीचं प्रपोर्शन किंवा प्रमाण जे आहे हे त्यावेळी रिक्त पदाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निश्चित करण्यात येत असतं. आपण बघतो की प्रत्येक संघटना किंवा प्रत्येक खात्याचा जो काही आकार असतो तो पिरामिड स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो, जो की वरच्या भागाकडे निमुळता होत गेलेला आणि खालच्या भागाकडे अधिक विस्तृत होत गेलेला दिसून येतो. या रचनेमध्ये अधिकार हे खालच्या पातळीवरनं वरच्या पातळीकडे वाढत जातात. जबाबदाऱ्या ह्या खालच्या पातळीकडनं वरच्या पातळीकडे वाढत जात असतात. आणि नियंत्रणाची जी पद्धती आहे ती वरून खालपर्यंत ही आलेली आपल्याला दिसून येते. आणि ज्या प्रमाणात हा स्पॅन खालच्या पातळीकडे जशा पद्धतीने वाढत जातो तशा पद्धतीने या अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षा जी आहे ही अधिक विस्तृत होत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या रचनेमुळे अंतर्गत भरतीची समस्या जी आहे ती संघटनेच्या या तळभागावर कार्य करणाऱ्या नोकऱ्याच्या संदर्भामध्ये ही काही समस्या निर्माण होत नाही. अशी समस्या जी आहे ही प्रामुख्याने संघटनेच्या मध्यम आणि वरिष्ठ स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याच्या संदर्भातच प्रामुख्याने उत्पन्न होत असते. कारण प्रशासनाला सचेतन जिवंत ठेवण्याचे असेल तर त्यातील प्रत्येक स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला वरिष्ठ पद प्राप्त करून घेण्याची संधी ही उपलब्ध करून द्यावीच लागते. तसे या पद्धतीमध्ये जे उमेदवार आहेत ज्यांना वरिष्ठ पदावर निवड आणि नियुक्ती ही देण्याची आहे ते प्रत्यक्षात ऑलरेडी त्या खात्यामध्ये कार्य करणारे कर्मचारी असतात. प्रशासनातील तत्कालीन नियमानुसार
त्यांचा कार्यकाल हा त्या ठिकाणी या बढतीसाठी किंवा वरिष्ठ पदावर नियुक्तीसाठी पूर्ण झालेला असेल आणि अशा वेळी जर वरिष्ठ पदे रिक्त पदे ही त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर अशा वेळी त्या पदावरील कर्मचाऱ्याला त्याचे अनुभव, त्याचा सेवा काळ आणि वरिष्ठांकडून प्राप्त होणारे त्याच्या संदर्भातील गोपनीय अहवाल या आधारावर त्याला वरिष्ठ पदावर नियुक्ती किंवा वरिष्ठ पदावर त्याची भरतीही करण्यात येत असते. त्याचसोबत दुसरी पद्धत या अंतर्गत भरतीची अशी आहे की यामध्ये खातेनिहाय उपलब्ध वरिष्ठ रिक्त पदे या संदर्भात खात्याअंतर्गत लेखी मौखिक परीक्षेचे आयोजन करण्यात येते आणि ह्या परीक्षेमध्ये खात्याअंतर्गत कर्मचारी हे त्या ठिकाणी समाविष्ट होऊन त्यामधून पात्र कुशल अशा उमेदवाराची त्या ठिकाणी वरिष्ठ पदावर निवड करण्यात येत असते. या पद्धतीला आपण अंतर्गत पद्धती किंवा रिक्रुटमेंट फ्रॉम विदिन असं म्हणतो. या पद्धतीवर अनेक बाबीत टीकाही होते की या पद्धतीमध्ये पारदर्शकतेची कमतरता आहे, ही पद्धती पक्षपाती अधिक होऊ शकते. या पद्धतीनं असं असलं तरीही ही पद्धती अवलंबिणे हे लोकप्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण गुणवत्ता, बुद्धिमत्ता याच्यासोबत अनुभव ह्यालाही त्या ठिकाणी महत्त्व देणे भरतीमध्ये हे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने याचे काही गुण आहेत, जसे की या पद्धतीनुसार भरती करण्यात येणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सरकारी कार्याचा पूर्व अनुभव असतो आणि त्यांच्या ह्या पूर्व अनुभवाचा फायदा हा शासन यांना वेळोवेळी सातत्याने मिळत असतो. त्याचबरोबर या पद्धतीमध्ये प्रामाणिकपणा, कर्तव्य दक्षता व उत्साह या आधारावर वरिष्ठपद बहाल करण्यात येत असल्याने नोकरांचे किंवा त्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल जे आहे ते कायम वृद्धिंगत होते आणि यामधून ते आपल्यामध्ये उत्साह, प्रामाणिकपणा याला आपल्या कार्यात उच्च स्थान देतात, कारण ह्या कार्याची पावती जी आहे त्यांना या ठिकाणी अंतर्गत भरतीमुळं मिळणार आहे. प्रत्येक नोकराला वरिष्ठ पद मिळण्याची संधी उपलब्ध या पद्धतीमुळं होत असते. त्यामुळे वर्तमान कार्य अधिक उत्साहाने पार पाडण्याची प्रेरणा ह्या कर्मचाऱ्याला या अंतर्गत भरतीमुळे कायम मिळत असते आणि अशा उच्च मनोबल, कार्यक्षमता यामधून काय होतं